मी असं म्हणणार आहे की ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे। फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एकदा असणारं चेक करावी, डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या ईव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाच्या प्रिमाइसेसमध्ये बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत 800, 850, 900 मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का, म्हणजे आता समजा 850 मतदान आहे असं धरून चालू आणि 7 उमेदवार आहेत, ते 7 उमेदवार आहेत म्हणजे 7 माणसं त्यांनी उभी केली पाहिजे आणि त्या प्रत्येक 7 माणसाला 130 मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर ते करून घेऊन त्या उमेदवाराला 130 मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं। म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ईव्हीएम मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो।